सप्तशृंगी गडावर आज अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली। मात्र चेंगराचेंगरीची घटना घडल्याला मंदिर प्रशासनानं नकार दिलाय। भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सप्तशृंगी गड प्रशासनानं केलेलं आहे। चैत्र नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं गडावर गर्दी होतीये आणि आणखी 2 दिवस हा उत्सव चालणार आहे। मात्र भाविकांमधून पोलीस आणि सप्तशृंगी गड व्यवस्थापनाविरोधात नाराजीचा सूर उमटतोय। जी जागा जिथे घटना घडली ती जागा मुळात ग्रामपालिकेच्या हद्दीतली आहे। ती स्थानिक बाजारपेठ आहे। त्या बाजारपेठेतून भाविक वेटिंग एरियामध्ये एंट्री करतो। त्या दोन्हींच्या ब्रिजवर ही घटना घडली। मंदिर परिसरात कुठेही घटना घडली नसून पहिल्या पायरीच्या प्रवेशद्वाराच्या समोर घडली। त्यामुळे ट्रस्ट प्रशासनाचा त्यातला कुठला भाग अपयश कुठल्या विभागाचा यापेक्षा भाविकांना सगळ्याच विभागाची संयुक्तिक मदत कार्य करून हे आलेल्या भाविकांच्या सुखसुविधा देणं जबाबदार असतं। आणि राहिला विषय पोलीस प्रशासनाचा, तर कळवणच्या बूथवरती 38 पोलीस आहेत। बाकी बंदोबस्त जो आहे जिल्ह्यातल्या इतर ठिकाणावर येत असतो त्या पद्धतीने तो पोहोचलेला आहे। आता गर्दीचा पहिलाच क्षण असल्यामुळे बंदोबस्त त्या पॉईंटला असणं किंवा नसणं थोडीफार चुकाचूक होऊ शकते। त्यात आम्ही कमी नाही किंवा कुणी कमी नाही, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागातला नियंत्रण कक्षातला जो अधिकारी आहे तो तिथे पोहोचलेला होता। त्यामुळेच लवकर सिच्युएशन कंट्रोल करता आली। चैत्र पौर्णिमेच्या उत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर लाखो भाविकांनी हजेरी लावली होती आणि आजही भाविक येत आहेत दर्शनासाठी। आणि आज आपण आलो आहोत सप्तशृंगी गडावर आणि ह्याच ठिकाणी जो सकाळी दर्शनासाठी जे भाविक आले होते आणि त्या भाविकांमध्ये कुठेतरी एक चेंगराचेंगरी सदृश्य एक परिस्थिती निर्माण झाली होती। आणि या ठिकाणी जर विचार केला तर प्रशासनाकडून पाहिजे तशा कुठेतरी एक हालचाली न झाल्यामुळे आणि पोलिसांचा देखील फौजफाटा जो आहे कुठेतरी कमी पडताना या ठिकाणी दिसतो आहे। आणि अमापाशा लाखोंच्या संख्येने हे भाविक या ठिकाणी आलेले आहेत आणि 2 मार्गांनी आता हे भाविक त्यांना सोडून त्यानंतर ह्या पहिल्या पायरीपासून आता ह्या गडावर प्रस्थान करणार आहेत। आणि आपण बघू शकतात की पहिल्या पायरीवरून सुद्धा आता भाविकांनी एक मोठ्या प्रकारे या ठिकाणी गर्दी केलेली आहे। भाविकांची मोठ्या प्रमाणावर इथे गर्दी आहे आणि प्रशासनाकडून पाहिजे तशा हालचाली आणि पाहिजे तशी ज्या एक सुखसुविधा आहे या भाविकांना कुठेतरी मिळाल्या नाही आणि भाविकांची इथे कुठेतरी आतोनात हाल होताना दिसत आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, सप्तशृंगी गड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।